नमस्कार मैत्रिणींनो, जय श्री कृष्ण. भगवद्गीतेमधील अध्याय 1 अर्जुन विषाद योग यामधील आपण काल 3रा श्लोक आणि त्याचा अर्थ पाहिला. तर आज आपण 4था श्लोक आणि त्याचा अर्थ पाहणार आहोत. तर 4था श्लोक याप्रमाणे आहे. अत्र शूरा महेश्वासा भीमा अर्जुन समायुधी युयुधानो विराटश्च द्रुपदश्च महारथा. आता येथे या सैन्यामध्येही भीम आणि अर्जुन यांच्या समान शूर आणि महान धनुर्धर आहेत. तसेच युयुधान, विराट आणि द्रुपद यांच्याप्रमाणे श्रेष्ठ योद्धे सुद्धा आहेत. तर द्रोणाचार्यांच्या बलशाली आणि निपुण युद्धकलेसमोर दृष्टद्युम्न काही फारसा मोठा अडथळा नव्हता. तरी भय वाटण्यासारखे इतरही अनेक योद्धे होते. दुर्योधन त्यांचा उल्लेख विजयाच्या मार्गातील अत्यंत मोठे अडथळे म्हणून करतो, कारण त्यांच्यापैकी प्रत्येक जण भीम आणि अर्जुन यांच्या इतकाच शक्तिशाली होता. त्याला भीम आणि अर्जुन यांच्या शक्तीची पुरेपूर जाणीव होती आणि म्हणून त्याने इतरांची तुलना त्यांच्याशी केली. हा झाला 4था श्लोक. आता 5वा श्लोक बघूया. दृष्टकेतुश्चेकितानः काशी राजश्च वीर्यवान पुरुजित्कुंतीभोजश्च शैब्यश्च नरपुंगवाः. हा 5वा श्लोक आहे. आता त्याचा अर्थ. या सैन्यामध्ये श्रेष्ठ, शूरवीर आणि बलशाली असे दृष्टकेतू, चेकितान, काशीराज, पुरुजित, कुंतीभोज आणि शैब्य यांच्यासारखे योद्धे आहेत. हा झाला 5वा श्लोक आणि त्याचा अर्थ. आता 6वा श्लोक बघूया. युधामन्युश्च विक्रांत उत्तमौजाश्च वीर्यवान सौभद्रो द्रौपदेयाश्च सर्व एव महारथः. हा 6वा श्लोक आहे. तर त्याचा अर्थ बघूया. येथे या सैन्यामध्ये पराक्रमी युधामन्यू, अत्यंत शक्तिशाली, उत्तमौजा, सुभद्रापुत्र आणि द्रौपदीचे पुत्र आहेत. हे सर्व योद्धे महारथी लढवय्ये आहेत. तर अशा प्रकारे आपण 6 श्लोक आणि त्यांचा अर्थ पाहिला. बाकीचे श्लोक आता पुढच्या भागात कंटिन्यू करणार आहोत. तर व्हिडिओ आवडत असेल, वाचन आवडत असेल तर कमेंटमध्ये जय श्री कृष्ण नक्की लिहा. आणि काही बदल पाहिजे असतील यामध्ये तर तेही कमेंटमध्ये जरूर लिहा. आणि व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब नक्की करा, म्हणजे पुढचे व्हिडिओ येत राहतील. धन्यवाद.